तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्टच्या 150 इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण पार पडले। बेस्टच्या कुलाबा बस आगारामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। मुंबईकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक 150 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस ज्या आहेत त्या आता बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या। आजच्या काळामध्ये जेव्हा माननीय शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण हा निर्णय घेतला की आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि त्यासोबत मुंबईचं प्रदूषण देखील कमी केलं पाहिजे। आणि त्यातल्या आता 157 बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत। बेस्ट सारखी आपली सेवा ही एक प्रकारे मुंबईची जीवन वाहिनी आहे आणि या आपल्या बेस्टला कशा प्रकारे आपल्याला मजबूत करता येईल त्याच माध्यमातून बीएमसीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला। तर माजी आमदार बाबाजानी दुराणींची काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांकडून दुराणींना नियुक्तीपत्र देण्यात आले। निवडणुकीच्या तोंडावर दुराणी यांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। दुराणी यांच्या नियुक्तीने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला ताकद जी आहे ती मिळू शकते। तर आता बातम्या आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाकडून धक्का पाहायला मिळतोय। नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर जे आहेत ते उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मित्रपक्षांना धक्का जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतं।